तर मुंबईतल्या राजकीय पक्षांच्या होर्डिंगबाजीवर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। होर्डिंग विरोधात भाजपनं पहिलं पाऊल टाकलं तर शिवसेना पाठिंबा देईल अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी जाहीर केली आहे। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे बोलत होते, तर सभागृहामध्ये या बोला आणि चर्चा करा असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। दरम्यान विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। आज काय परिस्थिती झाली, आज तुम्ही महाराष्ट्रात किंवा मुंबईत बघा किती होर्डिंग्समध्ये। मी तुम्हाला एक उदाहरण देतो, कुठच्या गोष्टीवर आम्ही एकत्र येऊ शकतो, पहिलं पाऊल कुठे टाकू शकतो। आज इथून बाहेर पडा, सगळीकडे तुम्ही बघा कुठे ना कुठेतरी 10 फुटाचं होर्डिंग, 12 फुटाचं होर्डिंग, 50 फुटाचं होर्डिंग, मग एवढं रुंद होर्डिंग कोणाचं आहेत? सगळे आम्ही राजकीय पक्षांचे आहेत। कंटाळा आला तर हे मळमळायला लागलं पाहून राजकारण सगळीकडे। कुठे ना कुठेतरी शहरात हे थांबवलं पाहिजे। ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो सर, मुख्यमंत्र्यांनी पहिलं पाऊल टाकलं नाही याच्यात की आजपासून भाजपची होर्डिंग लागणार नाहीत। आम्ही पहिलं दुसरं पाऊल टाकू की आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होर्डिंग लागणार नाहीत। इलिगल होर्डिंग एक सुद्धा लावायचं नाही मुंबईमध्ये। विरोधी पक्षाला नेहमी आम्ही सांगतो, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत। जरी तुम्ही विरोधी पक्ष नेत्या एवढं संख्याबळ नसलं तरी तुम्हाला आम्ही असं अंडर एस्टिमेट करत नाही। विरोधी पक्षाचा मान सन्मान आम्ही ठेवणारच। त्यांना सांगितलं सभागृहात या, बोला, चर्चा करा। आता सभागृहात बोलायचं येऊन सोडून पायऱ्यांवर रोज आंदोलन करतात। नाही, आदित्य ठाकरेंची भूमिका आहे, सत्ताधाऱ्यांची आहे, आणि कोणालाही काय वाटणार आहे त्यामध्ये होल्डिंगचं जे विद्रुपीकरण आहे कोणालाही वाटेल ते थांबलं पाहिजे। त्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।